तुमच्या एरियात तुमच्या वॉर्डमध्ये जे पण कॅन्डिडेट आहेत, आता इलेक्शनला अजून टाइम आहे, जे पण त्याच्या अगोदर तुमच्याकडे जे येऊन मत मागतात आहे ते कोणत्या बेसिसवरती मागतात आहे, त्यांचे काय प्रॉमिसेस आहेत ते तुम्ही या तर लिहून ठेवा, या त्यांची पॅम्पलेट्स आपल्याकडे जपून ठेवा, या त्यांची व्हिडिओ जी पण आहे ती सेव्ह करून ठेवा. कारण की जर ते निवडून आले त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडे प्रूफ पाहिजे, आपल्याकडे प्रूफ पाहिजे त्यांना विचारायला की बघा तुम्ही असं असं बोलला होतात आणि ह्या कामं ह्यासाठी ह्या सगळी झाली पाहिजेत. कारण की मी तुम्हाला सांगतो काय काय नगरसेवक काही काही मला वाटतं ते आपला जो प्रभाग असतो, जो वॉर्ड असतो ते फिरलेच नाही आहेत. कारण की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते बोलतात की मी माझ्या एरियात ग्राउंड आणू, लायब्ररी आणू, गार्डन आणू. मी तुम्हाला सांगतो ह्यासाठी ना जागा लागते. जर समजा माझा एवढा एक प्रभाग येतो, प्रभाग नंबर XYZ, त्या एरियात खरोखर तेवढी जागा आहे का? एका ग्राउंडला किती जागा लागते, एका लायब्ररीला किती जागा लागते, एका गार्डनसाठी किती जागा लागते? कारण की तुम्ही नगरसेवक आहेत, तुम्ही नगरसेवक, तुमच्याकडे फक्त तुमचा वॉर्ड येतो, तुमच्याकडे शहर नाही आहेत की तुम्ही बोलू शकता की मी ग्राउंड आणेल. तर अशा काही प्रॉमिसेस लोक करतात आहे, तर आपण थोडंसं भरकटलं नाही पाहिजे. आपण योग्य बघितलं पाहिजे की बाबा खरोखर ते जे प्रॉमिस करतात आहे ते पूर्ण होतील का? नाहीतर अशा हवेवर प्रॉमिस करून नाही चालणार. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, जो पण तुमचा कॅन्डिडेट आहे तो काय बोलतोय हे नीट ऐका. हीच वेळ आहे ती. आपण जर योग्य कॅन्डिडेट निवडला तर आपला प्रभाग, आपला वॉर्ड, आपली लोकल जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील आणि नक्कीच तिकडे काही ना काहीतरी चांगली फॅसिलिटीज डेव्हलपमेंट येईल. कारण की एका नगरसेवकाला कमीत कमी 60 लाखाचा निधी एका वर्षात भेटू शकतो. तर त्या पैशात तो कुठे काय डेव्हलपमेंट करू शकतो हे आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याच्यामुळे हे सगळे प्रूफ आपल्याकडे राहिले पाहिजेत. जपून ठेवा आणि तो योग्य तो कॅन्डिडेट निवडा.